धन्यवाद साहेब, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. हे संपूर्ण जे फळझाडं आम्हाला वितरित केलेले आहेत सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष. पहिल्याच बॉलमध्ये काय घडलंय बघा, ॲक्शन रिप्लेमध्ये योग्य बॉलचा प्रयोग झाला. फुलटॉस बॉल होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होते विशाल बसवतने काय झेल घेतलाय, चुंबन घेतलं या बॉलला आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन केलंय. व्हॉट अ कॅच. बॅटर OUT आउट होताना पाहायला मिळालाय. रोहनचे विकेट, विकेट क्रमांक 1. चला न्यू बॅटर. धन्यवाद. आदरणीय विवेकजी बसवत सर आलेत मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊन मॅन म्हणून स्वतः संगमालक आहेत. एकलव्य या टीमचे आदर्श शिक्षक आहेत आणि एकलव्य या ग्रुपचे संस्थापक आहेत. पहिल्याच बॉलमध्ये विकेट जयेश बसवतच्या अकाउंटमध्ये मिळतोय. चांगला बॉल, योग्य पद्धतीने काल देखील जयेश बसवतची गोलंदाजी आपण पाहिली होती आणि यावेळेस देखील त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. सातत्य टिकवावं लागतं. क्रिकेट म्हटलं की सातत्य आलंच आणि जो सातत्य टिकवतो तो टिकून राहतो क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला फटका, विशालच्या अगदी डोक्यावरून हा बॉल पुढे झालाय. डीप मध्ये किरण येतोय प्रोटेक्ट करण्याकरिता. बॅकअप 3 फिल्डरांचे मिळाला आणि तिसऱ्याने हा बॉल प्रदीपने अडवलाय. बघा, जर 2 फिल्डर असते तर तिसरा नसता तर जरूर धावा आणखीन पाहायला मिळाल्या असत्या. 3 फिल्डरचा बॅकअप. धावसंख्या 2. 3 बॉल नंतर 1 धाव. एकलव्य काल दिवस जरूर खराब राहिलाय, परंतु आज चांगल्या रीतीने क्रिकेट खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूनं ओमसाई स्पोर्ट्स कालचा दिवस योग्य राहिलाय, दोन्ही सामने जिंकलेत. अकुटुंबाचा बॉल होता हा बॉल डाऊन दी लेग साइड. एव्हरी बॉल अकॉर्डिंग टी डाऊन द लेग साइड इज कॉल्ड व्हाईट बॉल आणि तोच व्हाईट बॉल. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल नंतर 1 गडी बाद. एकलव्य यावेळेस चांगल्या बॉलचा प्रयोग जयच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी होते. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं P1चं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. अगदी 4 बॉलचा खेळ झाला, त्यामध्ये 3 धावा 1 विकेट. त्यावेळेस डेड बॉल, पण त्यांनी सांगितलं योग्य रनअपची गरज असते. मी काल देखील उल्लेख केला होता की ज्याप्रमाणे विमानाला अवकाशात झेप घेण्यापूर्वी योग्य रनवेची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने एक चांगला चेंडू हाताळण्यासाठी योग्य रनअपची गरज असते. हा फटका पुलचा आहे. किरण आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोचली गेली. आता सूर्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सूर्याकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा आहेत. सूर्या बसवत हा बॅटर पाहायला मिळतोय. नेहमीच एक आयकॉन प्लेअर म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल या मॅच मध्ये, जबाबदारी घ्यावी लागेल. ऑन साइडला लॉफ्ट केलं या बॉलला. फिल्डर आलेत आणि काय कमालीचा झेल बघा. सर्वोत्तम झेल, सर्वोत्तम झेल. व्हॉट अ कॅच यार. गिरक्या घालल्या होत्या. ज्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याच पद्धतीने हा फिल्डर स्वतःभोवती फिरला होता आणि हा झेल परिपूर्ण केलाय. अमय जाधव बघा, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून हा झेल आपण पाहू शकाल. आउटस्टँडिंग अमानवीय झेल जो पाहायला मिळाला, कारण आपल्या आवाक्या बाहेरील जो झेल असतो त्याला अमानवी झेल म्हणून संबोधलं जातं. आणि या झेलसाठी या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेबांच्या माध्यमातून अमोईसाठी येत आहेत 100 रुपयाचं प्राइज, 100 रुपीज. दोन्ही ओपनर 0 धावसंख्येवरती बिना खाता खोले निराश पुन्हा एकदा त्यांनी केलंय.
एकलव्य टीमसाठी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये सचिन जनाटे येतोय बॅटिंगसाठी. चांगली बॉलिंग, 2 विकेट्स मिळवतोय. षटक क्रमांक 1 जर आपण पाहिलं 4 धावा आणि 2 गडी त्याच्यामध्ये मिळवले. अमय आलाय पुन्हा आता गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 2 आहे आणि पहिला बॉल 1 धाव, धावसंख्या 5 वर जाऊन पोचली गेली. सचिन पाहायला मिळतोय, सचिन जनाटे. ऑफ साईडला बॉल येतो, किरण डीप मध्ये आहे. योग्य फिल्डिंग, 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 6 अंकावरती. ॲज अ लिटल ॲज अ मिकल जरूर संघर्ष हा या ठिकाणी करावा लागतोय आणि संघर्ष नेहमीच करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय, एअर स्ट्रोक खेळलेत, डीपमध्ये प्रोटेक्शन मिळालंय. 2 धावेंचा प्रयत्न पाहायला मिळाला. एकलव्य टीम संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत, परंतु जीवनात देखील तोच संघर्ष, क्रिकेटच्या मैदानात देखील तोच संघर्ष आणि जंगलातही तोच संघर्ष आपण बघितलाय. कारण सकाळी उठल्यावर हरिण विचार करते की मला सिंहापेक्षा आणि वाघापेक्षा जास्त वेगाने पळावं लागेल, अन्यथा वाघ किंवा सिंह मला मारून खाईल. तर सकाळी जंगलामध्ये उठल्यानंतर सिंह आणि वाघ देखील विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त वेगाने पळावं लागेल, अन्यथा मी उपाशी मरेन. आपण हरिण असो, वाघ असो किंवा सिंह असो, जीवन चांगलं जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आणि जीवनाचं दुसरं नाव म्हणजेच काहीतरी संघर्ष, आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये. पण म्हणतात ना, जीत की खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो वैसा खून चाहिए. ये आसमान भी आ जाएगा झुककर जमीन पर मेरे दोस्त, बस इरादों में संघर्ष की गूंज होनी चाहिए. आणि तो संघर्ष करावा लागेल. यावेळी चांगला फटका सचिन जनाटेच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय 4 धाबींसाठी, चौकार. शांति को झिरकीला वो मिल 15 आणि सारा देवी बोरी बंगला हिचं नाव सुंदरा. शांति को झिरकीला वो मिल 15.
13 वरती 4 गडी बाद झालेत. यश आणि अजय आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुतार चांगला बॉल, विकेट टेकर म्हणजेच जयेश बसवत, कारण की आतापर्यंत 3 विकेट्स त्याने मिळवलेत आणि फक्त 5च धावा त्याने खर्च केल्यात 8 बॉलमध्ये. योग्य बॉलिंग, योग्य नियंत्रण, डिसिप्लिन इन बॉलिंग, स्मार्टनेस इन बॉलिंग ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लोकेश बसवत आपण कमेंट्री बॉक्समध्ये या. ऑन साईडला यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. स्कोर कार्ड जर आपण चेक केलं तर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स आतापर्यंत पाहायला मिळते. 4 गडी बाद झालेत. सिंगल डबल खेळावं लागेल. दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे, परंतु सर्व काही गोष्टी कराव्या लागतील. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. खूप सारे डॉट बॉल्स पाहायला मिळतात आणि जयेश बसवतच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकांच्या स्पेलमध्ये आपण 11 चेंडू बघितलेत. फक्त 6 धावा त्याने दिल्यात आणि 3 विकेट्स मिळवलेत. मॅन विथ द गोल्डन आर्म यालाच तर म्हणतात. ऑन साईडला हा बॉल चाललाय. नॉट आउट पण त्याने सांगितलंय. 2 धावा येतील आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. स्कोर कार्ड वरती सागर बसवत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 3 षटकानंतर 17 धावा, 4 गडी बाद. स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकलव्य टीमच्या माध्यमातून प्रदीप त्या ठिकाणी पोहोचला बॉलमध्ये. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. दीपेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. दीपेश भोईर षटक क्रमांक 4. ओम साई स्पोर्ट्स कालचा दिवस देखील आपल्या नावी केल्या टीमने. 2 सामने जिंकलेत आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये मजबूत स्थितीमध्ये, परंतु यशकडे ती क्षमता आहे आणि यशने जर 50 प्लस धावा केल्या. आज देखील चौकार गेलाय स्ट्रेटला. ग्रेट चौकार. असे फटके खेळावे लागतील. संकटामध्ये स्वतःला सावरावं लागेल आणि संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. 22 वर 4 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एकदा मिळाली. 23 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ होतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा 1, तिसरा 4 आणि चौथा 1. अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलंय. 23 धावा आहे धाव फलकावर. पुन्हा पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. हा फटका बराच वेळ उंच राहिलाय. अंकेश बसवत त्या ठिकाणी आणि अंकेश कडून चुकी होणार नाहीये. चांगला झेल परिपूर्ण केला. इंटरव्हेल विकेट, विकेट क्रमांक 5. भोंगले
अक्षय शेलार येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. सरळ उडवलं या बॉलला स्ट्रेटला, परंतु त्या ठिकाणी किरण बसवत आणि हा देखील एक चांगला झेल त्याने कंप्लीट केलाय. कमालीचं क्षेत्र रक्षण पाहायला मिळालंय ओम साई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्टिक, बुडत्याला काडीचा आधार आणि बॉलरला असतो फिल्डरचा आधार, आणि तेच पाहायला मिळालंय. आज झेल बघा, चेंडू हवेत झेपावला आणि त्यानंतर ही झेप घेतली किरणने आणि त्याने झेल केलाय कंप्लीट. कायरन पोलार्ड कॉपीबुक स्टाईलमध्ये आज झेल कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या 23 वर 6, 4 षटकानंतर. क्रमांक 5 मध्ये आलाय गोलंदाज अंकेश बसवत. कमी गतीचा वापर केला या बॉलवर, ऑन साइडला प्रहार केलाय आणि संजय बसवत. वॉट फिल्डिंग यार, काय फिल्डिंग आहे ओम साई स्पोर्ट्स टीमची. सर्वांना वाटलं होतं षटकार जाईल, टाळ्यांचा गजर देखील झालाय. आउटस्टँडिंग टेरिफिक एफर्ट्स. आदरणीय सुक्रिया सुतार साहेबांचं आगमन झालंय. मी आपल्यास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. यश आपण कौंच गेलाय आणि पुन्हा झेल परिपूर्ण पाहायला मिळालाय. सर्वाधिक चांगलं क्षेत्ररक्षण कोणत्या टीमचं असेल तर ते आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्स टीमचं. आणखीन एक झेलबाद. आदरणीय सुक्रिया सुतार साहेब आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जयरामजी तरे साहेब आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. विशाल मेरे येतोय 9व्या क्रमांकावरती. तर दीक्षा 11 आणि AB 56 आपण रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. आता एक धाव देखील महत्वाची असेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल चाललाय, फिल्डर आलेत, परंतु हा बॉल 4 धावांसाठी मच नीडेड रन्स फॉर दिस बॅटिंग साइड. आणि या 4 धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 33 धावा. 5वं षटक प्रगती पथावर आहे. अंकेश बसवत 5 चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळून झालेत.
7 गडी बाद झालेत. पहिला गडी बाद झाला 0 धावसंख्येवरती, दुसरा गडी बाद झाला 4 वरती, तिसरा गडी बाद 13, चौथा गडी बाद झाला 13 धावसंख्येवरती, पाचवा आणि सहावा गडी 23 धावसंख्येवरती आणि सातवा गडी 25 धावसंख्येवरती बाद झालाय. अशा अनुषंगाने फॉल ऑफ द विकेट्स. ऑन साईडला हा बॉल ग्राउंड एड खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव डेफिनेटली कंप्लीट झाली आणि 2 धाब्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा होतील परिपूर्ण 35 धावा धाव फलकावरती. षटक कंप्लीट झालंय. 5 षटकं संपली जाते. आता अंतिम षटक. या ओव्हरमध्ये मिनिमम 10 ते 15 धावा कराव्या लागतील एकलव्य टीमला. चला पुढील सामना टॉससाठी या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. दीक्षा 11 टीम कॅप्टन ॲड AB 56 टीम कॅप्टन. दीपेश भोईर येतोय. पहिला बॉल चांगल्या रीतीने यावेळेस खेळून कडे बॉलला खूप चांगली फिल्डिंग प्रदीप बसवूच्या माध्यमातून एकच धाव मिळते. फलंदाज सहयोग वावरे आणि दुसऱ्या बाजूनं विशाल मेरे. विशाल मेरे चांगली बॅटिंग करतोय. एक चौकार त्याने लगावलाय, तो खेळतोय 10 या अंकावरती. टीमची धावसंख्या 36. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता या बॉलला. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी आणि म्हणूनच बॉल डॉट आलाय आणि पहिला डॉट बॉल खेळतोय विशाल मेरे हा बॅटर. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक वाईड यॉर्करचा प्रयोग पाहायला मिळतोय बॉलर दीपेश भोईरच्या माध्यमातून. योग्य बॉलिंग, योग्य नियंत्रण, बाईटच्या माध्यमातून एक धाव अंकुश वैजल सरांच्या माध्यमातून निर्णय आलाय. 37 धावा धाव फलकावरती 101. अशा अनुषंगाने आतापर्यंत 3 चेंडू पाहायला मिळत आहेत. हा हेल्पलाईन नंबर आहे. फायर ब्रिगेड 100, पोलीस 101. यावेळेस विकेट डाऊन 101 आणि तदनंतर ही विकेट पाहायला मिळते. जेव्हा आपण 100 डायल करतो पोलीस 101, फायर ब्रिगेड 102, ॲम्ब्युलन्स अँड 103 ट्रॅफिक कंट्रोल. हा 8वा गडी बाद झालाय 37 या अंकावरती. चांगली बॉलिंग दीपेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता सायूर बसवत जातोय मैदानाच्या आतमध्ये. 17 नंबर जर्सी 10व्या क्रमांकावरती. बघा 10व्या क्रमांकाची फलंदाजी करू शकतायत हे आपल्यासमोर उदाहरण ठेवलंय जसप्रीत बुमराह यांनी. कारण की त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये जेव्हा ते 10व्या क्रमांकावरती उतरले, समोर संघ होता इंग्लंड आणि एका ओव्हरमध्ये 35 धावा करण्याचा रेकॉर्ड टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी केलाय. म्हणजेच काय तर 10व्या क्रमांकाची बॅटर ही फलंदाजी करू शकतायत. अजून देखील उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी देखील खूप सारे रेकॉर्ड्स केलेत आणि ते रेकॉर्ड असे आहेत की सर्वाधिक जास्त षटकार मारण्याच्या रेकॉर्डमध्ये त्यांनी विराट, प्रेम कोहली, सिद्धू बाजी आणि युवराज सिंगला देखील मागे सारलंय. कारण युवराज सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये 25 षटकार लगावलेत. विराट, प्रेम कोहली आणि 28 षटकार लगावलेत आणि सिद्धू बाजी यांनी फक्त 23 षटकार लगावलेत. परंतु यांचा सर्वांचा रेकॉर्ड ब्रेक केला उमेश यादव यांनी 35 षटकार आणि मोहम्मद शमी आणि 37 षटकार. म्हणजेच काय 10व्या 11वाचे बॅटर हे बॅटिंग करू शकतायत. चांगला बॉल. टेल लेंडरचे बॅटर आहेत. बॉटम लाईनचे बॅटर. एक धाव धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 39 धावा आणि आता लक्ष ठेवण्यात आलंय 40 धावेंचं. चला आपण बोलूया टॉसकडे. दीक्षा 11 आणि AB 56.
हॅलो, टॉस आपण करूया अमितजी बसवत साहेबांच्या शुभ हस्ते. पुढील सामना एका साईडनं अस्मित सुतार आहे, दुसऱ्या बाजूनं सतीश मोर, AB 56 आणि दीक्षा 11 अशा अनुषंगाने हा सामना पाहायला मिळतोय. टॉस आपण करतोय. प्रथमतः चॉईस दिली जाईल दोन्ही टीमला. आणि चॉईस जिंकलेले आहे सतीशने. AB 56 टीम कॉलिंग करतील. हेड इज कॉल सांगितलंय आणि हेड येतोय. सतीशने टॉस जिंकलाय. धन्यवाद साहेब. सतीश, टॉस जिंकलाय, तुझा निर्णय या मॅचसाठी. क्षेत्ररक्षण. कालचा दिवस खराब गेला, परंतु आज जरूर पहिला सामना जिंकलात, काय म्हणशील? खरंच काल खूप बेकार मॅच गेल्या. आज पहिली मॅच जिंकलोय, दुसरी मॅच पण जिंकायचा प्रयत्न करू. एक कॅप्टन म्हणून आपल्या टीमला संदेश काय देशील या मॅचसाठी? 11 पोरांना हेच सांगेन की फिल्डिंग चांगली करा आणि 100% द्या ह्या मॅचसाठी. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू होतोय, जास्त वेळ घेत नाही. अस्मित, प्रथमतः बॅटिंग करायची आहे आणि 6 षटकं आहेत. काय रणनीती आखली जाईल या 6 ओव्हरमध्ये? 6 ओव्हरमध्ये जवळपास 70 प्लस करण्याचा प्रयत्न करेल, कारण की दुपारचं वातावरण आहे, चेंडू खूप जातो, तर 70च्या वरती करण्याचा प्रयत्न करू. आणि कालचा दिवस कसा राहिला आपल्या टीमसाठी? काय आहे रिझल्ट? काल एक सामना जरूर हारले. पहिली मॅच होती त्यामुळे अंदाज नव्हता, परंतु दुसरी मॅच चांगले खेळले. सर्वांनी 100% दिला आणि आता पण देण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच होते स्मित सुतार. जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. टॉस जिंकलाय AB 56 या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण. बॅक टू क्रिकेट. दोया मॅचच्या दिशेने षटकर आलाय मागील बॉलवर आणि यावेळेस रोहनच्या सेफ हँड मध्ये आज चेंडू जाऊन विसावलाय. विकेट मिळाली. जयेश बसवतची विकेट. त्यांनी केल्या 6 धावा. विकेट क्रमांक 1. धावसंख्या 11 धावा आणि 1 गडी बाद. विशाल बसवत येतोय आणि पहिला सामना गाजवला स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याला मिळाला. 40 धाव्यांचं छोटं लक्ष आहे. सूर्या 07 जर्सी नंबर. चांगला बॉलचा प्रयोग राहिलाय. षटक यावेळेस होते परिपूर्ण आणि 11ला 1 अशा अनुषंगाने ही स्थिती राहिली. षटक क्रमांक 1 नंतर 5 बॉल झालेत. यस, 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 11, 1 गडी बाद.
अंतिम बॉल सूर्या आणि समोर विशाल बसवत. आता षटक झालंय कंप्लीट. 11 धावा 1 गडी बाद. ओम साई स्पोर्ट्स. सायकल घेऊन जाई लग्नाही काय आज लग्नाचं वय झालं लागल मला हो पोरी ना काय एक गाडीचा पॅकर मारून लागल मला डिस्को ना जाई एक गाडीचा पॅकर मारून लागल मला डिस्को ना जाई. DJ Raj in the mix. संजय येतोय न्यू बॅटर आणि रोहन गहला या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलिंग करताना. पुढील बॉल कट केल्या बॉलला. यश त्या ठिकाणी होता. थोडी मिसफिल्डिंग झाली. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे. दुपारचं सत्र. शुभ दुपार सर्वांना. अंतिम बॉल असेल षटक क्रमांक 2च्या माध्यमातून. गोलंदाज रोहन गहला ऑफ साईडला वार केलाय आणि बॉल 4 धावांसाठी निघून चाललाय. 4 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या 4 ने पुढे गेले. 19 धावा 2 गडी बाद.
सूर्या येतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. 19 धाव फलकावरती, अजून 21 धावांची गरज 24 बॉलमध्ये. चांगली बॉलिंग करावी लागेल, स्वतःला इकॉनॉमिकल मेंटेन करणं आणि विकेट मिळवणं या दोन गोष्टीची निवड करावी लागेल बॉलिंगमध्ये. तिसरं षटक सूर्या बसवत येतोय. स्टार आयकॉन प्लेअर आहे, समोर विशाल आहे, एकाच संघातून बिलॉंग. त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलंय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉल एक धाव लेग बाईजची मिळते विशालला, टीमला मिळते. क्षमस्व लेग बाईज आहे आणि टीमची धावसंख्या 20, अर्धा पल्ला पार झालाय. 20 धाब्यांचा टप्पा, 40 लक्ष. संजय हा फलंदाज पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकावरती आणि विशाल बसवत हा 3ऱ्या क्रमांकावरती. OUT बॅटर आउट. हलू हलू चलणार माल घाबरव, इथून तिथून वालशील ना माल पाडशील. हलू हलू चलणार माल घाबरव, इथून तिथून वालशील ना माल पाडशील. गाडी खडाखड चाल राजा या रस्त्यावरी, तुझ्या मागं डबल सीट बसले चिकटून गाडीवरी. तुझी गाडी खडाखड चाल राजा या रस्त्यावरी, तुझे मागं डबल सीट बसले चिकटून गाडीवरी. विकेट प्राप्त करतोय सूर्या. यावेळेस किरण बसव ज्याने कालचा दिवस गाजवला, खूप चांगली बॅटिंग त्याने या मैदानावरती केली होती D1 मध्ये आणि तो आला या ठिकाणी बॅटिंग साठी. चांगला बॉल निर्धाव चेंडू सूर्याच्या माध्यमातून डिलिव्हर्ड झाला. यावेळेस षटकामधील पुढील बॉल घेऊन ओव्हर दी स्टम्प्सने चांगला बॉल आणि हे षटक परिपूर्ण झालं. इकॉनॉमिकल षटक सूर्याच्या माध्यमातून 2 षटके पाहायला मिळाली. धावा खर्च केल्या त्याने 11 2 षटकामध्ये आणि 2 विकेट्स त्याने मिळवलेत. अशा अनुषंगाने सूर्याचा 2 षटकांचा स्पेल झालाय कंप्लीट. टीमची धावसंख्या 3 षटकानंतर 20 धावा, 3 गडी बाद. काय रे भावो, काय रे भावो, कसरत जाग्याची लूट भारी. काय रे भावो, कसरत जाग्याची लूट भारी. ओळख भावो आपली विसरलास काय, येतात का नांग तुला दिसत को नाय. ओळख भावो आपली विसरलास काय, येतात का नांग तुला दिसत को नाय. भावो, रे भावो, कसरत जाग्याची लूट भारी. भावो, कसरत जाग्याची लूट भारी. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते ऑनलाईन वॉच करतायत आपलं पण सहर्ष हार्दिक स्वागत. बॉलिंग लाईनअप एकलव्य टीमचा चांगला आहे, परंतु धावा थोड्याशा कमी प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणखीन जर 50+ धावा असत्या तर डेफिनेटली हा सामना झाला असता, परंतु अजूनही सामना संपला नाहीये, कारण की 18 चेंडू आणि 20 धावा अजूनही करायच्या आहेत. सामना ऑन, मॅच ऑन, गेम ऑन. सचिन जनाठे येतोय षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता. 63 क्रमांकाची जर्सी. पहिला बॉल
हलक्याच्या हाताने कट केलंय, सॉफ्ट हँडेडली करण्याचा प्रयत्न राहिला होता. थोडीशी त्या ठिकाणी फंबलिंग राहिली फिल्डरची आणि म्हणूनच 2 धावा विशाल परिपूर्ण करतोय. धावा वाचवाव्या लागतील, रोख्याव्या लागतील. आणखीन एक धाव येताना पाहायला मिळालंय. 3 धावा जिथे एकच धाव होती तिथे आणखीन धावा पाहायला मिळत आहेत. अशा अनुषंगाने 3 धावा आणि या 3 धावेने 23 धावा धाव फलकावरती. यावेळेस किरण आलाय. वाईट बॉल धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रन्स. योग्य कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना, कारण की आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. उधळण करताना विचार विनिमय करावा लागेल. ऑफ साईडला उडवले बॉलला, टॅप केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलाय. हा येतोय षटकार. प्रतिम टाइम केलं होतं केतन मात्र एक कॉपीबुक स्टाईलमध्ये फटका पाहायला मिळाला. स्ट्रोक होता आणि षटकार केला. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. गती कमी होती. स्मार्टनेस पाहायला मिळाली बॉलिंगमध्ये. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेल्या आहे. इथून 10 धाब्यांची गरज ओम साई स्पोर्ट्स टीमला. एकलव्य दुसऱ्या बाजूनं हा फटका पूल केलाय. डीपमध्ये आहेत फिल्डर. एक धाव कंप्लीट झाले परंतु त्यांनाही बीट केले बॉलने आणि हा बॉल चाललाय 4 धाब्यांसाठी. येतोय वांदिवली वाकडी वसरोली कर्षद प्रीमियर लीगचा चौकार. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा लटकार नाला योगा. प्रशांत घरचं नाव आई तसा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई तसा प्रशांत घरचं नाव. चौतीस धाव फलकावरती आणि इथून समोर लक्ष आहे 6 धावेंचं. किरण उडवले बॉलला ऑन साईडला. सूर्याकडून चुकी होणार नाहीये आणि हा विकेट. कोरियरा केलास मना पागल केलास. कोरियरा केलास मना येरा केलास. पटलाची लेख सफेद त्याची सारी आहे रंगामणी. सफेद त्याची सारी आहे रंगामणी. कोरियरा केलास मना पागल केलास. कोरियरा केलास तुझे नादान. मला येरा केलास तुझे नादान. न्यू बॅटर येतोय अमय जाधव. चांगल्या रीतीने हा फटका पाहायला मिळालाय. स्टॉप जरूर केलं या बॉलला रोहनने. 2 धावा मिळाल्यात. 36 धावा फलकावरती लागल्या जातील आणि आता 12 चेंडू आणि फक्त 4 धाब्यांची गरज.
12 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज ओम साई स्पोर्ट्स आणि एकलव्य सामना. यानंतर दीक्षा 11 आणि AB 56. त्यानंतर 5वा सामना मोरिया ग्रुप खर्शीद आणि वांदिवली मैत्री ग्रुप. 6वा सामना एकलव्य आणि ऋतिक स्मृती. 7वा सामना ओम साई स्पोर्ट्स आणि किंग शिवाजी आणि अंतिम सामना दीक्षा 11 आणि मोरिया ग्रुप खर्शीद. अशा अनुषंगाने आतापर्यंत हे मॅचचं शेड्यूल आहे डे 2चं. पूर्ण गोलंदाजी करण्याकरिता येतोय रोहन गहला. 5वं षटक एकलव्य टीमच्या माध्यमातून. तर समोर आहे विशाल बसवत. 12 मध्ये धावा करायच्या 4. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शॉट मिड विकेट ठेवण्यात आलाय. श्री मिडॉनला पण फिल्डर पाहू शकाल. फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डर. त्यानंतर शॉट थर्डमॅन लाईक फिल्डर पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंट शॉट लाईक फिल्डर. 30 सर्कल बाहेर हे फिल्डर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर डीपमध्ये आपण जर बघितलं तर मिड विकेटला फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे. चला घाई करा फिल्डिंग टीम. कमी गतीने बीट केलाय. स्लोवर बॉलचा वापर केला होता या बॉलरने. 30 सर्कल बाहेर जर आपण बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर. वाईडिश लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत. त्यानंतर 2 फिल्डर ऑन साईडला देखील ठेवण्यात आलेत. अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहू शकाल एकलव्य टीमची फिल्डिंग. चांगला बॉल जो पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला मिस्टर लखा आहेत, जे खूप चांगली फिल्डिंग करतात असं दळवी साहेबांनी सांगितलंय. पुन्हा पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. हलक्याच्या हाताने यावेळेस पाहायला मिळेल टच केलंय बॉलला. मागील 2 चेंडूवरती ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं 3 धावा आणि आता सामना बरोबरी सुटलाय. फक्त एका धाब्यांची गरज. ओनली अँड ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. वाईट बॉल आणि यस विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय ओम साई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम एकलव्य.